आजपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। आज पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष महाविकास आघाडीचे आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी महायुती पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करू शकतात। राज्यातील शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांवर विधान भवनच्या पायऱ्यांवर निदर्शने केली जातील। विरोधी पक्षाचे आमदार पायऱ्यांवर एकत्र आंदोलन करताना आपल्याला याआधीही बघायला मिळालेले आहेत। आता तर विषय सुद्धा चर्चेत आलेले आहेत, म्हणजे कुठल्या विषयांवरनं सरकारला घेरणार हे सुद्धा विषय ताजे आहेत। राज्यात गेले 2 महिने गाजत असलेला शालेय शिक्षण अभ्यासक्रमातला पहिलीपासून चौथीपर्यंतचा तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेच्या सक्तीचा विषय कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकाली काढलाय। त्यामुळे विरोधी पक्षाच्या हातातून एक मोठा मुद्दा जरी निसटलेला असला तरीही विरोधी पक्षाचे आमदार याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतात। आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव असल्यामुळे विशेष कामकाज तसं होणार नाही, पण महायुती सरकारसमोर अल्पसंख्याक असलेले महाविकास आघाडीचे आमदार विरोधी पक्षाची जबाबदारी कशी पार पाडतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम सरकार आयोजित करत असतं, त्याच्यावर महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकलेला होता। मात्र अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत जे चर्चेत येऊ शकतात। कर्जमाफीचा मुद्दा आहे, 2100 रुपये लाडक्या बहिणींना देण्याचा मुद्दा आहे आणि त्याच्याबरोबर त्रिभाषेचा सुद्धा मुद्दा आहेच। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। प्रणाली, आज पहिला दिवस आहे, पावसाळी अधिवेशन सुरू होतंय, काय सांगाल? राज्यात आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। अत्यंत महत्त्वाचं हे अधिवेशन आहे, कारण हे अधिवेशन पावसाळ्याच्या सुरुवातीला होत असतं। शेतकऱ्यांशी संबंधित जे काही महत्त्वपूर्ण निर्णय आहे ते या कालावधीमध्ये घेतले जाणं हे अपेक्षित असतं आणि त्यामुळे पावसाळी अधिवेशन हे आपण जर म्हटलं तर त्याचा फोकस हा पूर्णपणे शेतकरी हा असतो आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या दृष्टीनं पावसाळी अधिवेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे। परंतु हे अधिवेशन सुरू होण्याच्या सुरुवातीलाच राज्यातला त्रिभाषा सूत्र हा मुद्दा जो आहे हा अत्यंत गाजत असलेला आपल्याला बघायला मिळाला होता आणि या मुद्द्यावर संपूर्ण अधिवेशन जे साधारणपणे 2 आठवडे चालेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। परंतु त्या विषयावर राज्य सरकारची कोंडी होणार होती हे जवळपास निश्चित दिसायला लागलं होतं। तसं चित्र तयार होताना आपल्याला बघायला मिळालेलं होतं, परंतु म्हणूनच शासनानं कालच कदाचित तो निर्णय मागे घेतला आणि आता त्यामुळे कुठेतरी विरोधकांचा ज्या मुद्द्यावर जो अजेंडा होता त्यांचा की या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारला त्रिभाषा सूत्रांवर धारेवर धरायचं आणि या अधिवेशनामध्ये त्या अनुषंगाने इतर मुद्दे आणून सरकारला कोंडीत पकडायचं, हा जो मुद्दा आहे हा कुठेतरी कालच सरकारनं मोडीत काढला असल्यामुळे आता यावेळेचं अधिवेशन जे आहे ते बऱ्यापैकी शेतकऱ्यांवर फोकस करणारं असेल असं दिसून येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता नवीन सरकार येऊन जवळपास 6 महिने झालेले आहेत। या सरकारनं प्रचार करत असताना, म्हणजे ज्यावेळेला निवडणुका होत्या त्यावेळेला प्रचार करत असताना आपण कर्जमाफी करू असं जाहीर केलं होतं, असं म्हटलं जात आहे, अशी म्हणणं विरोधकांनी मांडलेलं आहे। सरकार जरी थेट नाकारत असलं तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की अनेक गोष्टी असतात, अनेक आश्वासनं असतात जी टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातात। आम्ही टप्प्याटप्प्याने दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करू असं मुख्यमंत्र्यांनी जरी म्हटलेलं असलं तरी या मुद्द्यावरून शासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करतील, कारण विरोधकांचं म्हणणं आहे की 6 महिने झालेले आहे सरकार अस्तित्वात येऊन आणि सत्तेवर येऊन, तरी त्यांनी अजूनही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय घोषित केलेला नाही। जेव्हा की सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही कृषीपंप असेल, वीज असेल, या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे, शेतकऱ्यांच्या हिताचे आम्ही निर्णय घेतलेले आहे। त्यामुळं या दोन्ही मुद्द्यांवर विशेषतः शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर यावेळेला हे अधिवेशन गाजेल असं दिसून येत आहे। आज पहिला दिवस आहे, विरोधक पायऱ्यांवर आंदोलन करत असतात, त्यामध्ये आज त्रिभाषा सूत्र याच्यामध्ये सरकारने जे पाऊल मागे घेतलेलं आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा आज मोर्चा या पायऱ्यांवर आंदोलन होताना आपल्याला दिसेल। नक्की अधिक माहिती आम्ही आपल्याकडनं घेत राहू। प्रणाली, तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।